नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी एक गमतीशीर गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. ही गोष्ट एवढ्यासाठी महत्त्वाची आहे की अशा गोष्टी गमतीशीर असल्या तरी बोधकथा असतात असं मी मानतो. आणि त्यातला आशय आपण जर समजून घेतला तर आपल्या नित्य जीवनातसुद्धा आपल्याला अनेकदा आपण कुठेतरी गुंत्यात फसलो आहे असं वाटतं, तेव्हा तिथून सुटायला मदत होत असते. अशा या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या खूप मोठं मार्गदर्शन करतात. मोठी तत्त्वज्ञानाची पुस्तकं ऐकण्यापेक्षा अशा गोष्टी, दंतकथा किंवा आपल्या पूर्वजांनी तयार करून ठेवलेल्या म्हणी, वाक्प्रचार हे माझ्या दृष्टीने खूप मोठे मार्गदर्शक असतात. गोष्ट अशी आहे मित्रांनो, एक राजा हा कुठेतरी दूर दाट अरण्यामध्ये, निबिड अरण्यामध्ये शिकारीसाठी गेला होता. आणि शिकारीसाठी त्याच्याबरोबर आणखीन काही सैनिकांचा आणि गोतावळा होता. पण एक काहीतरी मोठं शिंगवालं हरण, अगदी त्याला सांबर वगैरे काय म्हणतात ते दिसलं. आणि तो इतका आसुसला की इतका वेगाने त्याने आपला घोडा दौडवला, पळवला की त्याचे सहकारी राजाचे कुठल्या कुठे मागे पडून गेले. आपण एकटेच दौडतो याचं पण भान त्या राजाला राहिलं नाही. आणि त्या सांबर हरणाच्या मागे तो इतका बेभानपणे गेला, तरी हरण वेगाने पळतं ते कुठेतरी त्या निबिड अरण्यात गायब झालं. आणि बघता बघता ते हरण सापडत नाही, तेव्हा त्या राजाचा थोडा वेग कमी होत गेला. आणि त्याच्या लक्षात आलं की आपण एकटे पडलो आहे, आपल्या आसपास कोणी नाही. आणि त्यामुळे मग आपल्या सहकाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तो राजा इकडे तिकडे रेंगाळत असताना एका दरोडेखोरांच्या टोळीने त्याच्यावर हल्ला चढवला आणि त्याला चारी बाजूने घेरला. तेव्हा राजाला त्याचा प्रतिकार करता आला नाही. आणि त्या दरोडेखोर टोळीने त्या राजाला अक्षरशः नंगा करून टाकला. म्हणजे त्याच्या अंगावरचे दागदागिने असतील, काय कपडे लत्ते असतील, भरजरी कपडे असतील, डोक्यावरचा मुकुट किंवा काय फेटा असेल, सगळं काढून घेणं, याचा अर्थ अक्षरशः नंगा केला. अंगावर लंगोटीसुद्धा त्या राजाच्या ठेवली नाही. आणि हा शिकारीला गेलेला राजा स्वतःच शिकार झाला. आता त्या जंगलातून, निबिड अरण्यातून सुखरूप बाहेर पडणं, एका बाजूला श्वापदांची भीती होती आणि दुसरीकडे लाज होती, अब्रू झाकायला काही नव्हतं. तशीच रात्र त्या बिचारा राजाने त्या जंगलात काढली कशीबशी, आडोशाला राहून, झुडपात राहून. आणि दुसरा दिवस उजाडल्यानंतर भुके कंगाल राजा, नंगा राजा, हा झुडपातून आडोशाने वाट काढत काढत अंदाजे आपल्या राज्याकडे, राजधानीकडे यायला निघालेला असताना दुपारच्या कडाक्याच्या उन्हामध्ये एका झुडपाआड तो थांबला असताना त्याला कुठेतरी कुजबूज ऐकू आली. म्हणून तोही सावध झाला. माणसांचे आवाज दिसत आहेत, आपल्याला थोडी मदत होईल ह्या अपेक्षेने तो समांतर अंतरावरून चालत होता. त्याच्या लक्षात आलं की एक साधूंचा, गोसावड्यांचा, संन्याशांचा एक असा जमाव किंवा एक टोळी म्हणता येईल आपले, की 15, 20, 25 लोकांची टोळी अशी भगवे वस्त्रधारी, हे त्याच्यातून काही काही गुणगुणत भजनं वगैरे चाललेले होते. राजाही त्यांना नजरेस पडणार नाही असं आपल्याला लपवत लपवत दुरून चालत होता, पण त्यांच्यावर नजर ठेवत होता. आणि एका ठिकाणी ऊन कडाक्याचं झालं म्हणून मोठ्या डेरेदार वृक्षाच्या जवळ त्या साधूंनी विश्रांती घ्यायची ठरवली. ते झाडाच्या सावलीत बसले. अचानक त्या साधू, जे संन्यासांचा जी टोळी होती, ग्रुप होता, त्यातल्या प्रमुखांना, गुरुजींना, आचार्यांना असं वाटलं की पलीकडच्या झुडपात काहीतरी खुसखुस चालू आहे. म्हणून त्याने आपल्या 2 शिष्यांना सांगितलं, जा आणि बघ तिकडे कुठचं एखादं श्वापद आहे का, जनावर आहे का, अडकलं आहे का, काय आहे ते बघ. तर ते जसे जवळ जातात तेव्हा राजाला भीती वाटते. राजा म्हणतो, बाबांना आत येऊ नका, मी एक माणूसच आहे, लपलेलो आहे. तो म्हणाले, का लपलायस? तर म्हणे, मी समोर येऊ शकत नाही. तर काय येऊ शकत नाही? तो म्हणे, असं असं झालं. तो सगळं आपल्याला कसं डाकूंनी लुटलं ते सांगतो. आणि म्हणतो की अक्षरशः अंगावर कपडा नाही, मी नंगा आहे, नागडा आहे, अब्रू झाकायला माझ्याकडे वस्त्र नाही. हे त्याचे जे शब्द असतात
ते तिथून जवळच एका झाडाखाली बसलेल्या, सावलीत बसलेल्या गुरुजींना, आचार्यांना ऐकू येतात आणि गुरुजी मनोमन हसतात आणि त्यांच्या बाजूला पडलेली त्यांची झोळी असते ती घेतात आणि त्या झोळीतून एक कफनी काढतात, नवी कोरी कफनी असते. ते शिष्यांना सांगतात, ही कफनी त्याला द्या, जो कोण तिथे लपलाय त्याला म्हणून कफनी परिधान करून माझ्यासमोर ये. तो कफनी परिधान करून राजा, लुटला गेलेला रंगा राजा कफनी परिधान करून गुरुजींसमोर येतो आणि सांगतो आपली कहाणी अशी अशी आहे. गुरुजी म्हणतात, बाळा काय असतं आयुष्यात? राजा बिजा काही नाही, सगळं खोटं असतं. राज्य, संपत्तीचा मोह, मालमत्तेचा मोह, अधिकाराचा मोह, हा सगळ्या क्षुद्र गोष्टी असतात. आयुष्यात कशाचाही मोह बाळगून चालत नाही. आता हीच गोष्ट बघ, आमच्या एका शिष्याने, भक्ताने आम्हाला ही कफनी नवी कोरी म्हणून दिली. आम्ही 2 कफन्या आहेत, त्याच धुवून वापरतोय. नव्या कफनीचं काय करायचं? आम्ही तुला देऊन टाकली. त्या कफनीचाही मोह आम्ही ठेवला नाही. तू राजाचा, सत्तेचा, सोन्या नाण्याचा मोह धरून बसलायस. तो राजा त्यांच्या पाया पडतो, म्हणे माफ करा गुरुजी, आम्ही संन्यासी नाही आहोत, तुम्ही संन्यासी आहेत. असं करत करत मग ते गुरुजी म्हणतात, ठीक आहे, तुझं राज्य आहे तिथे आम्ही जातोय, तितका वेळ आमच्याबरोबर चालू शकतोस, तू येऊ शकतोस. संध्याकाळ होता होता ऊन कलंडल्यावर ते निघतात आणि एका गावात जातात. तिथे रात्रभराचा मुक्काम करायचं ठरवतात. गावकरी एकत्र येतात. साधू महाराजांचं एवढं, गोसाव्यांचं सगळं आपल्याकडे फेरा आला आहे, तर लोक खुश होतात. म्हणतात, गुरुजी आम्ही तुमची सेवा करतो, तेवढंच आमच्या नशिबी धर्माचं काम आहे, चांगलं देवाचं काम होईल म्हणून त्यांना खाऊ पिऊ घालतात आणि म्हणतात, गुरुजी आता एवढे गावात आलं आहे तुम्ही आमच्या, तर आमच्यासारख्या खेडूतांसाठी एखादं प्रवचन करा. मग गुरुजी, त्या सगळ्या गोसाव्यांचे, संन्याशांचे प्रमुख गुरुजी असतात, ते कीर्तन प्रवचन करतात आणि बोलता बोलता त्यांच्या ह्याच्यातून मोह, माया ही कशी फसवी आहे हे सांगता सांगता त्या राजाचं उदाहरण होतं. ते त्यांना सांगतात, हा असा असा पलीकडे एक अवंतीपूर नावाचं राज्य आहे, तिथला राजा आहे, बघा म्हणे काय परिस्थिती आहे. शिकारीसाठी आला होता आणि सगळं लुटलं गेलं, नंगा आहे. आणि किती नंगा, किती लुटलं जावं, काहीही आपलं नसतं, अंगावरचं वस्त्र देखील शिल्लक राहिलं नाही. आज तो बसलाय तुमच्यासमोर, त्याच्या अंगावरची कफनी आहे ती सुद्धा त्याची नाही आहे. अब्रू झाकण्यासाठी मी दिलेली कफनी तो वापरतोय. माझी कफनी घालून बसलाय तो ह्या अवंतीपूरचा राजा आहे. लोकांना फार मोठं ज्ञान प्राप्त होतं. लोक हळूहळू आपली आपली कामं उरकून झोपायला निघून जातात. गावाच्या जवळ असलेल्या एका देवळामध्ये या साधूंची सोय असते, ते साधू तिथे पहुडतात. तो राजा, कफनीधारी राजा, गुरुजींना म्हणतो, गुरुजी फार चांगलं ज्ञानप्रदर्शन तुम्ही केलं प्रवचनातून, पण मला एक विषय खटकला, तो तुम्हाला विचारू का? गुरुजी म्हणतात, विचार, अवश्य विचार. ज्ञानदान करणं आणि ज्ञानसाधना हाच तर आमचं जगण्याचा हेतू आहे. तुझी जी शंका आहे तू विचार. म्हणतो, गुरुजी तुम्ही एवढं सगळं सांगितलं सुंदर आणि हव्यास, मोहमाया कशी असू नये असं म्हणालात, पण तुम्हाला तरी त्या मोहमायेपासून मुक्ती मिळाली आहे का? गुरुजी म्हणतात, असा प्रश्न का विचारतोस? मी तर सगळं संसार, घरदार सोडून बाहेर पडलो आहे, साधू आणि देवाची आराधना करण्यात आयुष्य व्यतीत करतो आहे, मला कसला मोह आहे? तो म्हणाले, तुम्ही जे प्रवचनात माझी गोष्ट सांगितलीत, सत्यकथा घडलेली सांगितलीत, ते सांगताना परत परत तुम्ही सांगत होता की मी कसा कफल्लक राजा झालेलो आहे आणि माझ्या अंगावरची कफनीसुद्धा माझी नाही, इथपर्यंत ठीक होतं. पण तुम्ही परत परत 2दा-3दा बोललात की राजाच्या अंगावरची कफनी माझी आहे. म्हणजे तुम्ही ती कफनी मला दिलेली असली तरी तुमचा जीव त्या कफनीमध्ये, एका वस्त्रामध्ये अडकलाय, याला मोह नाही का म्हणता येणार? गुरुजींचे डोळे उघडले. गुरुजी चकित झाले. म्हणाले, राजा तू मला बरोबर पकडलं. एवढी आराधना तपस्या केल्यानंतर देखील एका साध्या वस्त्रामध्ये मी माझं पण अडकवून बसलो, ही माझी मोठी चूक आहे. मला तुझी माफी मागितली पाहिजे, मी क्षमा याचना करतो. राजा म्हणाला, क्षमा याचना करू नका, मला प्रश्न पडला म्हणून मी बोललो. पण मोहमाया आपण म्हणतो तितकी सोपी नसते असं मला वाटलं. मला राजाची, सत्तेची, संपत्तीची माया आहे, मोह आहे. तुम्हालाही एका कफनीचा का होईना मोह आहे. गुरुजी म्हणाले, खरं आहे, तू
मला सुधारणा केली पाहिजे, मला या मोहातून बाहेर पडलं पाहिजे असं म्हणत दोघेही झोपतात. दुसऱ्या दिवशी उठून परत त्यांची पायपीट सुरू होते. करत करत ते दुसऱ्या रात्री दुसऱ्या गावात जाऊन त्यांचा मुक्काम पडतो, डेरा दाखल. तिथेही परत गावकरी त्यांची सोय लावतात आणि रात्री परत एकदा गावकऱ्यांचा आग्रह असतो म्हणून गुरुजी त्यांच्या गावकऱ्यांना ज्ञान देण्यासाठी प्रवचनाला उभे राहतात, प्रवचन करतात आणि राहून राहून परत त्यांची कथा ही त्या लुटल्या गेलेल्या राजापर्यंत येते आणि गावकऱ्यांना परत एकदा महाराज ती कथा सांगतात राजाची, जी घटना घडली की असा असा अवंतीपूरचा राजा आहे, लुटला गेला अमुक तमुक आणि कपडा अंगावर नाही आणि आज तुम्हाला तो त्या भगव्यावस्थात साधूसारखा दिसतो, पण तो राजा नाही आहे, त्याच्या अंगावर कफनी आहे. एक साधूचे जी वस्त्र असतात साधी सामान्य तशी वस्त्र घालून हा राजा तुमच्यासमोर बसलाय आणि ती त्याची कफनी त्याचीच आहे, त्यांनी परिधान केलेली कफनी ही त्याचीच आहे. असं करून गावकरी प्रवचनावरल्यावर जातात. परत त्या रात्री राजा झोपण्यापूर्वी गुरुजींकडे येतो आणि गुरुजींना म्हणतो, गुरुजी तुम्ही परत कफनीची गोष्ट काढली. गुरुजी म्हणतात, हो पण मला तू काल दाखवलेली चूक कळलेली होती, त्यामुळे मी स्पष्टपणे सांगितलं की राजा असला आणि आज कफनीमध्ये दिसत असला तरी त्याच्या अंगावरची कफनी त्याचीच आहे, मी माझी आहे असं म्हटलं नाही. राजा लक्षात घे, मी चूक दुरुस्त केलेली आहे. राजा हसला, म्हणाला, महाराज तुमचे इतके शिष्य आहेत, तुम्ही माझी गोष्ट सांगितली त्याबद्दल मला काहीच दुःख नाही, ती वस्तुस्थिती घडलेली आहे, ती नाकारता येणार नाही. पण माझ्या अंगावरची कफनी माझीच आहे हे वेगळं सांगायची काय गरज होती? तुम्हाला ती कफनी राजाचीच आहे हे सांगावं असं वाटलं. याचं कारण ती कफनी जरी राजाने परिधान केलेली असली तरी ती राजाची नाही, ती माझी आहे. ही तुमच्या अंतर्मनातली भावना तुम्हाला शांत बसू देत नव्हती, म्हणून तुम्ही कालची चूक दुरुस्त करून कफनी माझी आहे असं म्हणाला नाहीत, पण राजाचीच आहे असं म्हणालात. कारण तुमचं अंतर्मन तुम्हाला टोचत होतं की ती कफनी आपली आहे, कुठच्या तरी भक्ताने आपल्याला दिलेली आहे आणि आपण राजाला दान केलेली आहे, पण कफनी आपली आहे. त्यागाचा कितीही कबुली तुम्ही देत असाल तरी तुम्हाला ती कफनी आजसुद्धा तुमची वाटते. ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही मला समजवा नसेल तर. गुरुजी म्हणतात, राजा तू बरोबर बोलतेस, खरं बोलतेस, मी कालची चूक दुरुस्त केली, पण चूक दुरुस्त केली, माझ्या मनातला जो त्या कफनीविषयीचा मोह आहे मी त्याचा त्याग करू शकलेलो नाही. ही वस्तुस्थिती, तू माझ्या नजरेशी माझी चूक आणून दिलीस त्याबद्दल तुझे मी आभार मानतो, पण माझी खरंच चूक आहे. मला खूप अजून तपस्या करावी लागेल, अजून मोहमायेचा त्याग मी करू शकलो नाही असंच मला मान्य करावं लागेल, पण मी ही चूक दुरुस्त करीन, माझी तपस्या आणखीन कठोर करीन असं गुरुजी आश्वासन देतात. राजा झोपायला जातो, गुरुजी झोपतात. दुसऱ्या दिवशी सकाळी तिसऱ्या दिवसाची पायपीट सुरू होते आणि परत फिरत 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 तिसऱ्या दिवशी रात्री एका गावामध्ये मुक्काम पडतो. परत एकदा तोच घटनाक्रम होतो. गावातले लोक साधू संत जे आलेले आहेत त्यांची सेवा करतात, त्यांना खाऊ पिऊ देतात, त्यांना देवळात झोपायची आणि खाण्याचे असतील सगळी व्यवस्था करतात आणि गावाच्या आग्रहाखातर गुरुजी परत एकदा प्रवचनाला उभे राहतात आणि फिरून एकदा तीच गोष्ट तिसऱ्यांदा बोलावी लागते, बोलली जाते. ही राजा कसा शिकारीला गेला होता, लुटला गेला आणि डाकू दरोडेखोरांनी राजाला पार नंगा करून टाकला आणि बोलता बोलता राजाच्या त्या कफनीवर गोष्ट येतेच आणि बोलता बोलता गुरुजी बोलून जातात, हा राजा तो असा लुटला गेला, हे सगळं झालं नाही, त्याच्या अंगावरची कफनी जी आहे, भगवी वस्त्र जी त्या राजाच्या अंगावर आहेत त्याविषयी मी काही बोलायचं नाही असं ठरवलंय. त्या रात्री परत एकदा राजा गुरुजींकडे येतो आणि म्हणतो, गुरुजी मला एक प्रश्न आहे. गुरुजी त्याला म्हणतात की मी स्पष्टपणे बोललो ना त्या कफनीविषयी मी काय बोलणार नाही.
राजा म्हणतो, गुरुजी तिथेच तर सगळी अडचण आहे. तुम्ही कफनी माझी आहे म्हणालात, कफनी राजाची आहे म्हणालात, आणि आज तुम्ही काय म्हणालात, त्या कफनीविषयी मी बोलणार नाही. तुम्ही ती कफनी विसरू शकत नाही आहात. तुमचा जीव, तुमचा मोह त्या कफनीमध्ये अडकलेला आहे, त्या भगव्या वस्त्रामध्ये अडकलेला आहे, आणि ते आपलं आहे. तो मालकी हक्क जो आहे तो तुम्हाला सोडता येत नाही आहे. तुम्ही त्यापासून मुक्त होऊ शकत नाही आहात. ती मालकी, तो मोह तुम्हाला तुमच्या आत्म्याला इतका घट्ट चिकटून बसलेला आहे की त्याग केलाय हे सांगण्यासाठी सुद्धा तुम्ही बोललात की त्या कफनीविषयी बोलणार नाही, कारण तुमचा जीव त्या कफनीत अडकलेला आहे, तुमचा आत्मा त्या कफनीत अडकला आहे. गुरुजी परत एकदा राजाची माफी मागतात. राजा म्हणतो, गुरुजी माफी मागू नका, तुम्ही तपस्या करणारे आहात, आम्ही सामान्य संसारी माणसं आहोत. पण त्याग कशाला म्हणावं, मोह कशाला म्हणावं, हे कुठलीही तपस्या न करता आम्हाला कळलेलं असतं. म्हणून आम्ही जगू शकतो. वेळ होतो तेव्हा आपल्यात कोणासाठी तरी त्याग करतो. कधी कधी मोहाच्या आहारी जाऊन एखाद्या दुसऱ्याचे जीव घेतो. पण मोह आणि त्याग यातले फरक आणि लक्ष्मण रेषा आम्हाला कळतात. गुरुजी माफ करा. उद्या सकाळी माझा अवंतीपूर जवळ आलं, मी निघून जाईन. तुम्हाला खरंच कसली मदत लागली तर जरूर मला सांगा. माझ्या राज्यात तुमचं स्वागत असेल. फक्त माझ्या राज्यात तपस्या चालत नाही, लोक संसारी आहेत, मोही आहेत. एवढंच सांगून राजा थांबतो. मित्रांनो, ही गोष्ट एवढ्यासाठी महत्त्वाची आहे की बोलायला सोपं असतं, पण त्या शब्दातले आशय जे असतात ते फार महत्त्वाचे असतात. ही गोष्ट मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितली की गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी जी शिवाजी पार्कात सभा घेऊन शरद पवार यांनी नवा पक्ष स्थापन केल्यापासून महाराष्ट्रात जातीयवाद वाढला असं म्हणून जो वर्मावर घाव घातलेला आहे, त्यातून पवार साहेबांची अजून सुटका झालेली नाही. गुढीपाडवा आणि नंतर ठाण्याची सभा या दोनही ठिकाणी राज ठाकरे यांनी हा विषय उकरून काढला. ते बोलले. आणि राज ठाकरेकडे गंभीरपणे बघण्याची गरज नाही, राज ठाकरेंना कोणी गंभीरपणे घेत नाही असं वारंवार शरद पवार जेव्हा सांगतात, तेव्हा मला त्या साधू महाराजांची, गुरुजींची आणि त्या कफनीची आठवण होते. राज ठाकरे दोनदाच बोलून गेलेत आणि त्यात गंभीरपणे घेण्यासारखं काय नाही आहे, काहीच नाही आहे. हे पवारांना वारंवार सांगायला लागतंय, कारण त्यातच खूप काही गंभीर घेण्यासारखं आहे याची कबुली पवारसाहेब देतात. कफनी, त्याच्या अंगावरची कफनी माझी आहे, त्याच्या अंगावरची कफनी त्याचीच आहे, आणि त्याच्या अंगावरची कफनी आहे त्याविषयी मी बोलणार नाही असं सांगणारे साधू महाराज आणि त्यांचा आत्मा त्या कफनीमध्ये जसा अडकलेला असतो, तसा राज ठाकरे यांनी जो घाव घातलेला आहे शरद पवार यांच्या आजवरच्या राजकारणावर, जो नेमका वर्मी घाव राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेतून घातलेला आहे, त्याची जखम शरद पवारांना जी झाली आहे ती भरता भरत नाही आहे. आणि म्हणून मी आज बोलतोय तेव्हा इस्लाम जिमखान्यावर कुठेतरी इफ्तार पार्टीमध्ये बोलताना सुद्धा परत एकदा 8व्यांदा किंवा 10व्यांदा शरद पवारांनी राज ठाकरे यांचा नाव न घेता उल्लेख केला की समाजामध्ये जे तेढ निर्माण करू पाहतात त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. जे सभा बोलवून समाजामध्ये संबंध तोडण्याची भूमिका मांडतात त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. त्या राजाच्या अंगावरची कफनी आहे त्याविषयी मी काही बोलणार नाही. त्याच्या अंगावरची कफनी त्याचीच आहे, हे त्या साधू महाराजांचे गोष्टीतले शब्द. आणि गेले 10-15 दिवस शरद पवार वारंवार आडोशाने राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपाविषयी जी सारवासारव करतायत ती बारकाईने विचार करा मित्रांनो, बारकाईने विचार करा. मग तुम्हाला कळेल की शरद पवार इतके रडकुंडीला का आलेत.
एक गोष्ट आहे मित्रांनो, मी तुम्हाला आज हा सगळा व्हिडिओ म्हणजे एक गोष्ट सांगितलेली आहे, पण त्या गोष्टीतला आशय जर तुम्ही समजून घेतलात तर शरद पवार आपल्या मानगुटीवर बसलेलं राज ठाकरे नावाचं भूत का उतरून टाकू शकत नाही आहेत, त्याचा अर्थ तुम्हाला कळेल. ह्या सगळ्या गोष्टी त्या मी मोठं राजकारण त्यातले गुंतागुंत तुम्हाला समजवलेलं नाही, एक साधी सरळ मजेशीर गोष्ट तुम्हाला सांगितलेली. अशी गोष्ट कुठे घडलेली नसेल, पण त्या सांगितलेल्या गोष्टीमध्ये जो आशय आहे त्याच्याशी शरद पवारांचं वर्तन, वक्तव्य, उक्ती, कृती तुलना करून बघा, ताळमेळ करून बघा, मग तुम्हाला कळेल की त्या कथेमध्ये किती बोध असतो. आपल्याला ज्या दंतकथा, पुराणकथा वाचतात त्या जर आपण बारकाईने समजून घेतल्या तर त्यात फार मोठा आशय असतो, नाहीतर त्या भाकड कथा असतात. जाणता राजा म्हणून येणारे शरद पवार यांची सगळी तपस्या राज ठाकरेंनी एका गुढीपाडव्याच्या सभेतल्या एका आरोपातून संपवून टाकली का? प्रत्येकाने याचा विचार करा. मी इथेच थांबतो. तुम्हाला विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.